मम्मीकडे जाण्याच्या अगोदरचं व्हिडिओ होते, मला टाकायला थोडं उशीर होते. आज काय व्हिडिओ कॉल नव्हतं म्हणून मी तेच व्हिडिओ तुमच्यासंग शेअर करायला घेतलो होतो. मग इथं बॅग ते पॅकिंग करायला घेतलं होतं. पप्पा त्या दिवशी येणार होते पप्पा संध्याकाळी येणार होते. मग सकाळी आम्हाला पंचमी दिवशी जायचं होतं मम्मीकडे, त्यामुळं इथं तयारी चालू होती माझी. आणि इथं बॅग ते पॅक केलं होतं आणि स्वयंपाकसुद्धा करायचं होतं मला, ते सुद्धा करून घ्यायचं होतं. आता पंचमी दिवशी निवद चढवायचं राहते फाशम ते, पर मी पंचमी दिवशी काय राहणार नव्हते इथं, त्यामुळं मी संध्याकाळीच निवद केलं होतं आणि त्या दिवशी देवाला चढिलं होतं. आणि घरामध्ये खायला सुद्धा केलं होतं. पप्पाला आवडते म्हणून तेच केलं होतं. इथं गव्हाचं पीठ ते चुरून घेतलं होतं. का अर्ध फाशम केलं होतं, अर्ध पीठ पुरीसाठी ठेवलं होतं मी. आणि तुम्ही बघू शकता इथं छान असं वळून घेतलं होतं फाशम. आणि आमच्याकडे फाशमच चढते पंचमीला. तुमच्याकडचं काय चढते नक्की कमेंट करून सांगा. तर थोडं उशीर होते मला व्हिडिओ अपलोड करायला, नाही तर तुम्ही म्हणजे आता कुठलं पंचमी आहे म्हणून आता कसं सांगलायस तू म्हणून म्हणशाल, तेच सांगाल तुम्ही. तर इथं सगळं तयारी झाली होती. म्हणजे इथं डाळ तेल ठेवलं होतं शिजण्यासाठी. मग इथं पुऱ्या ते लाटायची होती मला आणि भाजीसुद्धा करायची होती. भातसुद्धा झालं होतं माझं, फक्त आता स्वयंपाकच राहिलं होतं अर्धं. मग इथं फाशम ते लाटून घेतलं होतं, तुम्ही बघू शकता. इथं फाशम ते वळून झालं होतं माझं. आता फक्त भाजीच टाकायची होती. डाळीला फणी द्यायचं होतं म्हणून इथं पाकीट ते फोडून घेतलं तेलाचं. मग तेल ते काढून घेऊन पवरीमध्ये मग लगेच इथं भाजीला फणी द्यायला घेतलं होतं. एका चुलीवर डाळ टाकलं होतं शिजण्यासाठी. मग एका चुलीवर इथं फाशम शिजायसाठी टाकलं होतं. फक्त तुपाची फणी दिलं होतं मी. सोप, इलायची, खोबर त्याने सुद्धा टाकतात, पण मला तसं काय आवडत नाही, एकदम प्लेन आवडते म्हणून मी प्लेनच केलं होतं. मग इथं लगेच डाळीला ते फणी देऊन घेतलं होतं. मस्त असं शिजून झालं होतं दोन्ही बी. आणि इथं चहा ते बनवायचं होतं मला. मग इथं पप्पा ते आले होते. लगेच इथं पुऱ्या देखील तळायला घेतलं होतं. पहिलं लाटून ठेवलं होतं मी. लई गडबड झाली होती मला त्या दिवशी म्हणून पहिलंच लाटून ते ठेवलं होतं. आणि इथं फाशम ते शिजलं होतं. आणि इथं लगेच इथं पुऱ्या ते बनवायला घेतलं होतं तळवायला. मग इथं पप्पा आले होते. चहासुद्धा बनवायचं होतं मला, ते सुद्धा बनवून घ्यायचं होतं. सो इथं पप्पा आले होते, तुम्ही बघू शकता. मग लगेच इथं आले होते म्हणून लगेच इथं चहा सुद्धा बनवायला घेतलं होतं मी. आणि इथं सगळे पुऱ्या बनवून झाले होते अर्ध्याला अधिक, आणि बाकीचे होते नंतर तळायचे म्हणून लगेच इथं चहा देखील बनवायला घेतलं होतं. ते चहा गाळून लगेच पप्पाला दिलं होतं पिण्यासाठी. मग जेवण ते बनवून झालं होतं सगळं माझं. चला मग आजच्याला एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि मम्मी इकडलं व्हिडिओ तुम्ही बघल्याच असेल, अगोदरच अपलोड केलं होतं मी. थोडं हेच व्हिडिओ टाकायला थोडं उशीर झालं होतं मला. आणि इथं वांग्याची भाजीसुद्धा बनवायची होती, ते सुद्धा बनवून घेतलं. चला आजच्याला एवढंच, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.